कल्याणमधले मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी आपला वचकनामा प्रसिद्ध केला। रेल्वेच्या प्राथमिक गरजा सुधारणा, कल्याण ठाणे रेल्वेला समांतर रस्ता, महिलांसाठी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बचत गट, कल्याण लोकसभा मतदारसंघात 3 महिला भवन उभारणार असल्याचं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलं। तसंच मतदारसंघात आयटी हब आणि डोंबिवलीतील प्रदूषण पसरवणाऱ्या केमिकल कंपन्या बंद करणार असल्याचं आश्वासन राजू पाटील यांनी आपल्या वचकनाम्यामध्ये दिलं। रेल्वेची जी प्राथमिक गरजा आहेत त्या सुधारण्यावर आमचा भर आहे। कल्याण ते ठाणा रेल्वे समांतर रस्ता जो CRZ मुळे होत नाहीये, तर त्यासाठी सर्वप्रथम आम्ही CRZचे अटी शिथिल करायची मागणी वचकनाम्यात केलेली आहे। महिलांसाठी आम्ही महाराष्ट्रातला सर्वात मोठा बचत गट स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे त्याच्यात। तसेच 2 विधानसभा संघ मतदारसंघ एकत्र करून त्याच्यात 3 लोकसभामध्ये 3 महिला भवन उभारण्याचं आम्ही त्याच्यात दिलेलं आहे। जॉब्स क्रिएट व्हावेत यासाठी नेवाळी इथे असलेल्या एअरपोर्टच्या जागेचा लोकांना रेडी रेकनरच्या दराने 4 पट मोबदला देऊन तिथे IT हब आणण्याचं आम्ही जाहीरनाम्यात दिलेले आहेत। पर्यावरणाचे जे मुद्दे आहेत, विशेषतः डोंबिवलीकरांसाठी त्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून त्या शिफ्ट कराव्यात, तिथले काही जॉब्स गेले तरी चालतील अशी कठोर भूमिका घेऊन आम्ही लोकांच्या जीवाशी खेळणारा खेळ थांबवण्याचे त्याच्यात आश्वासन दिलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।